या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या 24 तासांमध्ये आपल्याला मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळालेला आहेच. अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्टही देण्यात आलेला होता. अनेक ठिकाणी दिवसभरात जरी पाऊस झालेला नसला तरीही रात्रीतनं अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे. शिवाय मुंबईत आपण जर बघितलं तर पाऊस कंटिन्युअसली पाऊस येत नाहीये, पण काही काही तासांच्या गॅपनी तो पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. पण तो जेव्हा येतोय तेव्हा त्याची तीव्रता ही मध्यम स्वरूपाची आहे, म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय आणि तसाच अंदाज हवामान खात्याकडनं सुद्धा व्यक्त करण्यात आलेला होता. आता आपल्याला सॅटेलाइट इमेजमधनं समजून घ्यायचं आहे की पुढच्या 24 तासांचा नक्की काय अंदाज देण्यात आलेला आहे, शिवाय कुठे कुठे अलर्ट्स देण्यात आलेले आहेत तेही आपल्याला समजून घ्यायचंय. आधी आपण कुठे कुठे अलर्ट्स देण्यात आलेले आहेत ते बघूयात आणि त्यानंतर आपण समजून घेणार आहोत की अशी परिस्थिती आता नक्की कशामुळे निर्माण झालेली आहे. आता आपण जर गुरुवारसाठी बघितलं तर गुरुवारी नाशिकमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याशिवाय पालघर, रायगड, साताऱ्यातला घाट परिसर आणि रत्नागिरी इथे सगळीकडे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. शिवाय आपण जर बघितलं तर पुण्यातल्या घाट परिसरामध्ये सुद्धा आपल्याला रेड अलर्ट बघायला मिळतोय, म्हणजे अति मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तो कुठे तर पुण्यातल्या घाट परिसरामध्ये. शिवाय त्याचाच इम्पॅक्ट म्हणून किंवा त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला पुण्यातही अनेक ठिकाणी पाऊस बघायला मिळणार आहे. अर्थात पुणे शहरासाठी असा कुठला अलर्ट आत्ताच्या घडीला देण्यात आलेला नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळण्याची शक्यता आहे. आता तेच आपण जर विदर्भात बघितलं 23 तारखेसाठी तर विदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला असेल, गोंदिया असेल, या सगळ्या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे. आता हेच आपण जर 24 तारखेसाठी बघितलं म्हणजे शुक्रवारसाठीचा आपण अंदाज जर बघितला तर याची तीव्रता जी आहे ती काही प्रमाणात आपल्याला कमी होताना बघायला मिळते. त्या म्हणजे 24 तारखेसाठी फक्त पुणे आणि साताऱ्यातला जो घाट परिसर आहे इथेच आपल्याला फक्त ऑरेंज अलर्ट बघायला मिळतोय. उर्वरित जे भाग आहेत म्हणजे त्याच्यामध्ये नाशिकचा घाट परिसर आहे, पालघर आहे, ठाणे आहे, रायगड असेल, रत्नागिरी असेल, या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पण या भागांमध्ये पावसासाठीचाच येलो अलर्ट आहे. तेच आपण जर विदर्भात बघितलं तर संपूर्ण विदर्भामध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे, पण तो थंडर स्ट्रॉम साठीच आहे, म्हणजेच वादळी वारे असू शकतात, ढगाळ वातावरण असू शकतं, विजांचा कडकडाट होऊ शकतो. तर अशा प्रकारची परिस्थिती विदर्भात बघायला मिळणार आहे. तेच आपण जर उत्तर महाराष्ट्र बघितलं किंवा आपण पश्चिम महाराष्ट्रातले इतर भाग बघितले तर या भागांमध्ये मात्र फारसा पाऊस होणार नाही अशी शक्यता आता तरी शुक्रवारसाठी वर्तवण्यात आलेली आहे. तेच आपण जर शनिवारसाठी अलर्ट बघितला तर शनिवारी तर विदर्भामध्ये सुद्धा कुठल्याच प्रकारचा अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला नाहीये. कुठे कुठे अलर्ट देण्यात आलेला आहे तर तो अलर्ट देण्यात आलेला आहे रायगड, पुण्यातला घाट परिसर, साताऱ्याचा घाट परिसर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या फक्त भागांमध्ये येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. उर्वरित कुठल्याच भागांमध्ये आपल्याला अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे अशी परिस्थिती शनिवारसाठी आपल्याला दिसत नाहीये. त्याच्यामुळे गुरुवार, शुक्रवार चांगला पद्धतीचा पाऊस जो आहे तो आपल्याला कोकणातल्या भागामध्ये बघायला मिळू शकतो आणि विदर्भात सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. तेच शनिवारी आपण बघितलं तर शनिवारी आपल्याला फक्त कोकणामध्ये येलो अलर्ट दिल्याचं आत्ताच्या घडीला बघायला मिळतंय. आता ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे तर के.एस. होसाळीकर जे हवामान तज्ज्ञ आहेत, जे हवामान खात्यासोबत सुद्धा कार्यरत होते, त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. त्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की 22 जुलै रोजी पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर कोकण, पुणे, रायगड व नाशिक मधल्या घाट भागांसह काही भागांमध्ये पुढील 24 तास तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. राज्याच्या अंतर्गत भागात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची ही शक्यता आहे. आता आपण सॅटेलाइट इमेजवर जाऊन समजून घेऊयात की नक्की त्यांचं काय म्हणणं आहे. आता जर तुम्ही सॅटेलाइट इमेज बघितली तर गेल्या अनेक दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याचं आपण बघितलेलं होतं आणि तेच कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते भारतात आतल्या राज्यांमध्ये सरकत होतं, म्हणजेच पश्चिमेकडे ते सरकत होतं. पण आता आपण जर बघितलं तर अरबी समुद्रामध्ये जे अनेक दिवसांपासून ज्याच्यामध्ये फारसं पोषक वातावरण तयार झालेलं नव्हतं, त्या अरबी समुद्राच्या दिशेनं आता मान्सूनचे वारे जे आहेत ते व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच आता आपल्याला
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. हे वारे जे आहेत म्हणजे इथे कुठलंही कमी दाबाचं क्षेत्र आता तयार झालेलं नाहीये किंवा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला नाहीये, पण तरी सुद्धा हे जे वारे आहेत किंवा हे जे ढग निर्मिती झालेली आहे आणि ते ढग जे आहेत ते आता आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने येताना बघायला मिळत आहेत आणि त्यामुळेच आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस हा संपूर्ण आपला कोस्टल भाग आहे, जो आपली किनारपट्टी आहे, तिथे आपल्याला बघायला मिळू शकतो, असा हवामान खात्याने प्राथमिक अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे. त्याच्यामुळे पुढचे 24 तास आपल्याला कोकणासह महाराष्ट्रातल्या म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो. धुळे, नंदुरबार हा सगळा जो भाग आहे, इथे आपण मध्य प्रदेशात जे 21-22 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं, त्याचबरोबर गुजरातमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं, याच्यामुळे आपल्याला या भागांमध्ये पाऊस बघायला मिळालेला आहे. पण आता त्या भागांसाठी अलर्ट देण्यात आलेला नाहीये, पण सगळ्या कोस्टल भागासाठी म्हणजे आपल्या सगळ्या किनारपट्टीसाठी मात्र नक्कीच हवामान खात्याकडनं एक अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा येणाऱ्या 2 ते 3 दिवसांचा अंदाज होता. उर्वरित महाराष्ट्रात, मराठवाड्यामध्ये फारसा अलर्ट नाहीये, त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी फारसं घाबरून जायची गरज नाहीये. तिथे कुठलाच अलर्ट ऍक्च्युली देण्यात आलेला नाहीये, म्हणजे येलो अलर्टही नाहीये, रेड अलर्टही नाहीये, ऑरेंज अलर्टही नाहीये. त्याच्यामुळे तिथे फारसा पाऊस होईल अशी शक्यता आत्ता तरी वर्तवण्यात आलेली नाहीये. तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच हवामानाचे अंदाजाचे व्हिडिओज बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.